शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन. अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. रिगल सिनेमाजवळील पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करत वाहिली श्रद्धांजली. बाळासाहेबांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं. बाळासाहेबांचं स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरे गटाने काल शिवाजी पार्कात येण्याची गरज नव्हती. मी आजही स्मृतीस्थळी जाऊ शकत होतो, पण मी काल गेलो. पण ठाकरे गटाकडनं गालबोट लावण्याचं काम. एकनाथ शिंदेंचं विधान. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कवर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन. कालची घटना दुःखदायक, मात्र स्मृतीस्थळावर येण्यासाठी बंदी टाकणं गैर. सुधीर मुनगंटीवारांची राड्यावर प्रतिक्रिया. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निधी मुख्यमंत्री देणार आहेत, मग निधी स्मारकाला वापरणार नाही का? उद्धव ठाकरेंना मुनगंटीवारांचा सवाल. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर काल शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना धक्काबुक्की. शिंदे गटाचा आरोप. स्मृतिदिनी वाट टाळण्यासाठी स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं, मात्र ठाकरे गटाकडून घोषणाबाजी झाल्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या राड्या प्रकरणी 50 ते 60 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. गद्दार गँगला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही. काल स्मृतीस्थळावर घडलेली घटना दुर्दैवी. आदित्य ठाकरेंची टीका. बाळासाहेबांचा फोटो वापरून, पक्ष वापरून, नाव वापरून स्वतःसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका. ज्या बेईमान लोकांनी काल स्मृतीस्थळी नौटंकी केली त्यांना शिवसैनिक कसं म्हणायचं? संजय राऊतांची शिंदे गटावर टीका. काल गोंधळ घातलेले बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक नव्हते. संजय राऊत यांची कालच्या शिवाजी पार्क येथील राड्यावर प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी ठाकरे गटाकडनं शिंदे गटाविरोधात बॅनरबाजी. तू लढला नाहीस तरी चालेल, परंतु तू विकला जाऊ नकोस. तू विकला गेलास तर समाज कमजोर होईल. या बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्यातून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा. आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. स्मृतिदिनानिमित्ताने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. कालच्या राड्यानंतर पोलिसांनी वाढवला बंदोबस्त. डीसीपी मनोज पाटील यांची माहिती. मातोश्री हेच बाळासाहेब ठाकरेंचं खरं स्मारक, त्यामुळे मातोश्री जनतेसाठी कधी खुलं करणार? भाजप आमदार राम कदम यांचा ठाकरेंना प्रश्न. रायगडमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात काल रात्री झाला वाद. महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. मनोज जरांगेंच्या उपस्थितीत साताऱ्यातल्या गुंडेवाडी गावाचं मराठा नगर असं नामांतरण. ग्रामस्थांनी काढली जरांगेंची मिरवणूक. मराठा नेते एकत्र आले तर 2 तासात आरक्षण मिळेल. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा राजकीय नेतृत्व एकत्र येत नाही हे दुर्दैव. जरांगेंचं वक्तव्य. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, मात्र ओबीसीतनं आरक्षण दिल्यास ओबीसींवर अन्याय होईल. राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया. जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. गरजू आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलं मत. शरद पवारांनी गर्वाने एकदा मराठा असल्याचं सांगावं, अथवा एक मराठा लाख मराठा अशी घोषणा द्यावी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं शरद पवारांना आव्हान. नांदेड जिल्ह्यातल्या सोमेश्वरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीकरता आत्महत्या करत असल्याचा उल्लेख. राज्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजना लागू. 2000हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना 25 लाख रुपये निधी मंजूर केला जाणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. महायुतीमध्ये लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती. संभाव्य उमेदवारांची नावं एबीपी माझाच्या हाती. अजित पवार गटाकडनं बारामतीतनं सुनेत्रा पवार, साताऱ्यातनं रामराजे निंबाळकर, रायगडमधनं सुनील तटकरे, परभणीतनं राजेश विटेकर, भंडाऱ्यात गोंदियातनं प्रफुल्ल पटेल, धाराशिवमधनं राणा जगजित सिंग आणि छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा. शरद पवारांचा नियोजित कोल्हापूर दौरा अचानक रद्द. अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघाच्या अधिवेशनाला राहणार होते उपस्थित. तातडीने दिल्लीत गेल्यानं दौरा रद्द केल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या जन्मामुळे राज्यात जातीवाद निर्माण झालाय. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलण्यास खासदार सुप्रिया सुळेंचा नकार. राज ठाकरेंचं वक्तव्य ऐकलं नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंना काहीही माहिती नाही. 55 ते 60 वर्षांच्या राजकारणात शरद पवारांनी कधीही जातीभेद केला नाही. राज ठाकरेंनी अशी वक्तव्य थांबवावी. अनिल देशमुखांची राज ठाकरेंवर टीका.
वाटेल तेव्हा काही स्टेटमेंट करावं आणि वाटतं तेव्हा आराम करावा अशा लोकांच्या स्टेटमेंटवर फार बोलू नये, पण भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा, अडून मदत करणं थांबवावं. सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोमणा. गेल्या 15 दिवसात एसटीची 328 कोटी 40 लाखांची कमाई. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी प्रवाशांच्या संख्येत वाढ. हंगामी दरवाढीनंतरही प्रवाशांनी एसटीलाच दिली पसंती. 10 वर्षात नवी मुंबई मेट्रोसाठी 3254 कोटी रुपये खर्च झाल्याची प्राथमिक माहिती. प्राथमिक अंदाजापेक्षा 291 कोटी रुपये अधिक खर्च झाल्याची ही माहिती. सिंधुदुर्गात नौसेना दिनाची जय्यत तयारी. वायुसेनेकडनं चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची चाचणी. राष्ट्रपती पंतप्रधान नौसेना दिनानिमित्ताने सिंधुदुर्गामध्ये येत असल्यानं वायुसेनेकडनं चाचणी. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. पुढील वर्षी शनिवार रविवारला जोडून 9 सुट्ट्या. राज्य शासनाकडनं 2024 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर. पुढील वर्षात एकूण 24 सरकारी सुट्ट्या. नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग सुरू केला. त्याच धर्तीवर दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरू करा. खासदार राजन विचारेंचं पंतप्रधानांना पत्र. देशभरातले माजी सैनिक सरकारविरोधात राळेगण सिद्धीत एकवटणार. विशेष आणि विविध मागण्यांसाठी 19 नोव्हेंबरला अण्णा हजारेंच्या उपस्थितीत आंदोलन. विविध मागण्यांसाठी कोळी समाजाच्या वतीने धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रेचं आयोजन. एकविरा देवीच्या मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात. 12 दिवस चालणाऱ्या यात्रेत मोठ्या संख्येने कोळी बांधवांचा सहभाग. वाशिममधील महागाव येथील 2 युवकांचं शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारं दुकान हटवण्यासाठी उपोषण. शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणण्याची मागणी. दुष्काळी परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामाचं क्षेत्र घटण्याची शक्यता. ज्वारीचं 29,000 हेक्टर क्षेत्र घटण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला. तापमान 15.6 वर. 2 दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. यवतमाळमधील वाघोडी जांब येथे शिवसैनिकाची चाकूने वार करत हत्या. जुन्या वादातनं हत्या झाल्याचा अंदाज. यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडनं तपास सुरू. भिवंडीत घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 1,61,000 रुपयांचे दागिने जप्त. मुंबईतल्या ग्रँट रोड इथल्या फायर ब्रिगेड जवळ धवलगिरी इमारतीला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. 2 घरांचं मोठं नुकसान. अग्निशमनने आगीवर मिळवलं नियंत्रण. पुण्यातल्या वारजे भागात अज्ञातांनी पेटवल्या गाड्या. रामनगर टाकी चौक परिसरातली घटना. नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 4 बछड्यांसह T4 वाघिणीचं दर्शन. T4 वाघिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नंदुरबारमध्ये गेल्या 25 दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आदिवासी रुग्णांचे हाल. दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांना नाईलाजाने धरावी लागते खासगी रुग्णालयाची वाट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.